मी पाठवत्यात बैल घेतल्याबद्दल मी तिथून बैल हानीत आलो. हानीत आल्याबद्दल मी औषधाच्या पुढे आल्याबद्दल ह्यांनी बैल अडविल्याबद्दल ह्यांनी की माझे बैल सोडा. आधार कार्ड दावलो, मोबाईल नंबर दिलो, दाखला दावलालो. बरं ही कुणी माझं ऐकाय तयार नाही. मग ऐकना बी झाल्याच्या बाद मी म्हणलो की बाबा माझं 40 एकर रान केलेलं आहे. मी काय असा खटके धंदा केलेला नाही, काय नाही. माझ्या गळ्यात पांडुरंगाची माळ आहे. मी काय कुठं धंदा नाही. माझे बैल की पैसे देऊन तिथून आणल्याबद्दल ही म्हणतात की तुम्ही खटके धंदा करता. खटके धंदा मालकरी माणूस करतो का? अरेस्ट केला. मग ह्यांनी असं जोर मानल्याबद्दल परवानी फोन केला. मग इकडं आणले. मला म्हणले चला घेऊन बैल. मी आलो गोलाईतून बैल घेऊन. मला पोलिसांनी दोघांनी आणले. इथं आणल्याबद्दल मला म्हणले की बांधा. इथं बांधलो की लगेच ह्यांनी म्हणले सह्या करा ह्याच्यावर. मी आम्हाला साहेब दाखले आहे तर सारा आहे ना, असं कसं बोलायला तुम्ही? त्या टायमाला मलेच बहिणी ऐकत जी आहे ते त्यांच्या मनात करूच लय. बसा म्हणजे इथं तुम्ही सकाळ पोचतो. तुम्ही येऊ नका, काय नाही, इथंच राहा. तुमच्या पोरवाला बोलवा, आधार कार्ड बोलवा, मोबाईल नंबर द्या, दाखले घ्या. आम्ही द्यायला बी तयार आहोत. सारे गुन्हा दाखल काय केले गुन्हा दाखल माझ्या. पेपर कॉपी काय दिली का? मला नाही द्यायला. एपार कापी दिली नाही ना, काहीच दिली नाही. बैल की हाय तर ती गोरक्षणला वाट लावली ह्यानी. कसे लावले, का लावले त्यांना माहिती. आता माझा जर पुरावा असताना जर बैल गोरक्षणला वाटला होता, तुमच्या अत्याचार आमच्यावर आहे शेतकऱ्यावर. अत्याचार म्हणायचंच काम झाले की तुम्ही का आमच्यावर थोडं दिवस गेल शेतामध्ये लक्ष का देत ना तुम्ही? आतापासून बी देणार. माझं नाव महेश भीमराव सूर्यवंशी, राहणार आरसखेडा. तर आपण बैल घेतले होते पाटोद्याच्या बाजारात शेती कामासाठी. तर येता वाहन न भेटल्यामुळं आम्ही ती बैल चलवीत आणू लागतो. चलवीत आणण्यात असल्यामुळं रात्री उशीर झाला. रात्री 11:30-12 वाजले होते. तर मला काही पोरवानी राजीव गांधी चौकात नाही, अलीकडलं खोपेगाव चौकात अडविलं. एक वेळेस अडवलं, दाखला पिकला विचारले, पण आपण तिथं धावल्यानंतर पुन्हा सोडून दिले. पुन्हा अजून पुढे आल्यानंतर राजीव गांधी चौकात एकदा अडवलं. राजीव गांधी चौकात अडवल्यानंतर पोरं जास्त होत असल्यामुळं आणि आपल्याला काय धक्काबुक्की लागेल म्हणून मी 100 नंबरला कॉल केला. तिथं पोलीस आले व त्यांनी आपला दाखला आणि आधार कार्ड हे सगळं घेतलं त्यांच्याकडं आणि आपल्याला विवेकानंद पोलीस स्टेशनला आणलं. आणताना बी आपल्याला इथून तिथून तसाच जाच परवानी दिला. आपल्याकडं सारे पेलेले होते, पोरं बी पेलेलेच होते. कोणी काय असं बोललेलं काय मनावर घेणं झालं ना, काय नाही, समजे पेलेलेच होते. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं की बाबा मी हे भीमरावजी सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा दिनकरजी सूर्यवंशी हे पाटोदा या ठिकाणाहून बैलजोडी पैसे नसताना त्यांच्याकडे खिशामध्ये भाडं परवडत नाही. त्याच्यामुळे पाटोद्यापासून त्यांनी संध्याकाळी प्रवास करत दोन्ही बैल हे त्या ठिकाणी चलत त्या ठिकाणी येत होते. खोपेगाव या ठिकाणी आले असताना जे तथाकथित स्वतःला गोरक्षक समजतात, दारू पिऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अडवलं. त्यानंतर त्यांनी त्यांना दाखले दाखवले. त्यानंतर स्वतः त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आपले भीमराव सूर्यवंशी यांनी, तरीही त्यांनी त्या ठिकाणी बैल सोडले नाहीत. म्हणजे हे जे शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय चालू आहे, मी या गोरक्षकच्या नावावर जे काळे धंदे करणाऱ्यांना सांगू इच्छितो, आपण इथून पुढे कुठलाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्रास त्यात तुमचा होता कामा नये. अन्यथा आम्ही त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. आता जर आपण पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक बघितलं की प्रकरण, आता मला सांगा, धडधाकट जनावर त्या ठिकाणी चलत येऊ शकतं का हो? तिथून धडधाकट चलत त्या ठिकाणी जनावर चलत येते आणि भाकड जनावर चलत येऊ शकतं का? आपण त्याची शहनिशा करावी. दारू पिऊन तुम्हाला कुणीही अधिकार त्या ठिकाणी गाड्या थांबवायचा दिलेला नाही. इथून पुढे जर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाहक त्रास जर झाला तर आम्ही उलट गुन्हे दाखल करून आम्ही त्या ठिकाणी एक चळवळ त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या तथाकथित गोरक्षकाविरोधात आम्ही त्या ठिकाणी उभी करू.